तर फायनली आपण आपल्या ट्रिपमधील पहिल्या ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये पोहोचलेलो आहे मित्रांनो. तर फायनली आपण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायला पोहोचलेलो आहे. अजून मी गाडीवरून उतरलोच नाही. ते हे भाऊ आपले सासवडचे भेटलेले आहेत आणि ह्या भावांशी बोलतच होतं. तर हे सर आपले पुण्याचे भेटलेले आहेत. तर फायनली त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरापाशी आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर ना इथं पाहिलं तर इथं सगळी तोडफोड झालेली आहे अख्खी. मित्रांनो आज मी खूप खुश आहे, खूप 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 जास्तच खुश आहे मित्रांनो, कारण मी तर पहिल्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. हे पाहू शकताय त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर. जिथं 3 ते 6 तास लागणार होते, मी तिथं 5 मिनिटात दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो दक्षिण भारतातली गंगा नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचा उगम कुठं होतं हे तुम्हाला माहिती आहे. तर हे पाहू शकता हे एक 12 आहे आणि 12वाच्या पलीकडच्या साईडने गोदावरी नदीचा उगम होतोय. तर मित्रांनो हे मंदिर पाहताय, हे मंदिर सर्वसाधारण मंदिर नाही आहे मित्रांनो. तर हे मंदिर आहे संत श्री निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर आहे मित्रांनो. तर भाऊ भेटलात, कुठले तुम्ही? बारामतीच का? बारामतीचा. ओके ओके. तुमची इंस्टावर फॉलो पण केले, पण बघतो आता 12 ज्योतिर्लिंग. मित्रांनो तर फायनली ब्रह्मगिरी पर्वत चढायला चालू केलेलं, इथनं शिरायला चालू झालं. मी माकडं माणसांना त्रास द्यायलाच येत. चल 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 चल. किसाच पकडला होता मगाशी माझ्या खिशामध्ये आधीच इंस्टा 360 कॅमेरा. मित्रांनो तर मी आता ब्रह्मगिरी पर्वतावर आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतावर आलो, माझ्या मनाला अत्यंत दुःख झालं मित्रांनो. तर इथं पहा आता आपण इतक्या सुंदर ठिकाणी आलोय जिथं गोदावरी नदीचा उगम स्थान आहे, त्या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो. आणि इथं पहा पाण्याचा बाटलीचा कचरा कसला केलेला आहे लोकांनी. मित्रांनो तर ब्रह्मगिरी पर्वतावर आलोय, काय वारं सुटतोय भाऊ ना. आणि ब्रह्मगिरी पर्वतावर हे दिसते का गोमुख, ह्या गोमुखामधनच गोदावरी नदीचा उगम होतो. आणि मित्रांनो तर हे पाहताय तुम्ही इथं असा दगडाला जे खड्डे खड्डे पडलेत ते ऍक्च्युअल मध्ये महादेवांनी त्यांच्या जटा पडलेले. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हा आहे आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा दिवस 3रा. तर मित्रांनो आपण आत्ता आहे त्र्यंबकेश्वर नाशिक रोडवर. आपण ही पाहू शकताय महिंद्रा लॉजिस्टिक म्हणून आहे, पिंपळगावच्या जवळ आहे. तर इथं आपण काल टेंट लावला होता मित्रांनो. झोप रात्री चांगली आली. सुरुवातीला गरम होत होतं 10, 10:30, 11 वाजेपर्यंत. नंतर ना जेव्हा पंप बंद झाला, माणसं यायची कमी झाली, मग हवा यायला लागली, मग सकाळ सकाळ तर गाय पण लागायला लागलं होतं. अशा पद्धतीने होतं. तर आता हा टेंट वगैरे आवडतो आणि पुढच्या दिशेने प्रवास सुरू करतो. मेन काय झालं, टेंटची चेन खराब झाली एक. तर ही चेन आज दुपारनं दर्शन झालं त्र्यंबकेश्वर मंदिराचं की ही चेन व्यवस्थित करून घेतो. आणि बाकी दुसरं काय, इथं आंघोळीची सोय दिसा नाही. तर आंघोळीची सोय आता कुठं अंजनेरी पर्वताच्या तिथं हनुमान मंदिर आहे ना, तिथं आंघोळीची सोय. तिथला आपला भाऊ पण ओळखीचा आहे, तिथं जाऊन आंघोळ करावं असा माझा विचार आहे. तिथं जाऊनच काल टेंट लावला असतं तरी चाललं असतं. इथं पण ठीक होतं. ला एक अनुभव पेट्रोल पंपाचा घ्यायसाठी इथं टेंट लावला. तर चला मित्रांनो पाहूया आज काय होतंय दिवसभरात त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराचे तर दर्शन काय नाही मित्रांनो. तर आज आपल्या ट्रिपमधील पहिल्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन तुम्हाला करावणार आहे. तर फॉलो नक्की करा. नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो तर सकाळ सकाळ आज प्रवासाला सुरुवातच करणार होतो, टेंट बिंट आवडणार होतो आणि निघणारच होतो की हे सर भेटले आपले. सर कुठले तुम्ही? पिंपरी इथलेच का? सय्यद पिंपरी नाशिकचे. तर सर आपले व्हिडिओ नियमित पाहत असतात फेसबुकला. तर सर अचानक डिझेल घ्यायला आले होते. सरांनी मला पाहिले तर सर आले वळून की बाबा ओळखीचा माणूस दिसतोय, ओळख द्यावं. तर काय म्हणताल सर, कसा वाटतो प्रवास माझा? एकदम व्यवस्थित, एकदम छान आहे, छान. तर चला मित्रांनो आता हे काय होतंय, हिवाळ्याचे वेगळं असतंय, उन्हाळ्याचं लगेच 6:30 वाजले तर सूर्य आला. त्यामुळे आता सगळं आटपायचं आणि निघायचं पुढच्या प्रवासाला. पंपावर मित्रांनो तर आज काय केलंय, आज रायडिंग गिअर डायरेक्ट गाडीलाच बांधलेत, कारण आपल्याला इथनं जायची
15 किलोमीटर, 15 पण नाही 12 किलोमीटर जायचे. 12 किलोमीटर नंतर दर्शनच घ्यायचे. त्यामुळं आंघोळ करायची आणि दर्शन घ्यायचे. त्यामुळं रायडिंग गिअर वगैरे काहीच घातलं नाही. आता टेंट आवरत आलं आहे. टेंट आवरायचा आणि निघायचा अशा पद्धतीने आहे. तर चला जाऊया. आजचा प्रवास कसा होतोय ते तुम्हाला पाहायला भेटेलच. मित्रांनो, तर फायनली सामान लोड करून आपली गाडी तयार झाली आहे पुढच्या प्रवासासाठी. तर चला जाऊया पुढच्या प्रवासाला. इथं डस्टबिन नाही आहे. ही बॉटल आपल्याला इथंच ठेवायची. कोणाला ते पेट्रोल भरायला उपयोगी येईल अशा पद्धतीने आहे. तर चला जाऊया. मित्रांनो, तर प्रवास चालू केला आहे आपण आजचा. फक्त 18 किलोमीटर जायचं होतं आपल्याला. आपण जिथं थांबलो होतो तिथनं 26 मिनिटाचा प्रवास होता. तर चला, पहिलं तर अंजनेरी पर्वतच्या तिथं एक खालीच मंदिर आहे, हनुमान मंदिर अंजनेरी म्हणून. तर तिथंच आंघोळीची व्यवस्था आहे. तो भाऊ आहे, त्याला पण भेटूया आणि पुढच्या प्रवासाला जाऊया. मित्रांनो, तो समोर जो डोंगर दिसतोय का, तो अंजनेरी पर्वत आहे. ते दिसतंय का? ते खालचा डोंगर चढून जायचं, परत वरच्या डोंगरावर जायचं. हा तो सगळ्यात वरचा डोंगर आहे ना टॉपचा, ते अंजनेरी. तिथं आपल्या हनुमानांचा जन्म झाला होता, असं आहे बजरंगबलीचा. भारी ठिकाणी एकदम. तुम्ही चढून गेल्यावर म्हणजे त्या खिंडीतनं चढून जायचं त्या डोंगरावर. मग तिकडं एक नंबर ठिकाण आहे तसं. चला मित्रांनो, तर फायनली आंघोळ करायची व्यवस्था झालेली आहे. आता आंघोळ करतो आणि मग भेटूया तुम्हाला आंघोळ करून आल्यानंतर ना सांगतो. मित्रांनो, तर आलोय आता इथं मंदिरापाशी, हनुमान मंदिरापाशी, अंजनेरी मंदिरापाशी. तर मित्रांनो, इथं काय करायचं, आंघोळ करायची. तिथं मला तिथं टॉयलेट बाथरूम आहे, पण तिथं काय कुलूप असतंय. तर त्या भावाला रिक्वेस्ट करून करायला लागलं असं आहे नियोजन. तर चला बघूया काय होते. मित्रांनो, तर आंघोळ वगैरे एकदम टकाटकमध्ये झाली आणि आता पहिलं तर काय करूया, दर्शन घेऊया. तिथं अंजनेरी मंदिर आहे. तर अंजनेरी पर्वत वरतीच आहे, पण ज्यांना पर्वतापर्यंत जाणं पॉसिबल होत नाही आहे त्यांच्यासाठी इथंच एक मंदिर बनवलेलं आहे, हनुमान मंदिर, अंजनेरी मंदिर म्हणून. तर ह्या मंदिराचं दर्शन करूया. इथंच आपण आत्ता ही केली, आंघोळ वगैरे केली आणि एकदम फ्रेश झालो. एकदम भारी वाटायला लागलं. तर चला हे सगळं कपडे आत ठेवूया आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया. मित्रांनो, तर फायनली आंघोळ वगैरे झाली. आता ज्या मंदिराच्या तिथं आपण आंघोळ केली त्या मंदिरात तुम्हाला दर्शन करून आणतो. मित्रांनो, बेसिकली रोड हा खालनं आहे, तुम्ही पाहू शकताय. खालनं रोड जातो अंजनेरी पर्वताकडं. तर वरती तिकडं अंजनेरी पर्वत आहे आणि इकडून वळण एक येतो. हा डायरेक्ट मी आंघोळ करायची होती म्हणून डायरेक्ट वरती चालू होतो. मागच्या वेळेस आपण ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस आपण गाडी इथं लावली होती, टेंट तिथं लावला होता, ते तुम्हाला पण दाखवतो. आणि इथं चार्जिंगला लावलं होतं रात्रभर. तर हा दादा आहे, त्याचा भाऊ दिसतोय. दादा, तो त्या काय नाव होतं मी विसरलो. हा, योगेश भाऊचा भाऊ ना. सेम दिसायला आहे तसं, ते फक्त बॉडी जास्त आहे. हा, तर मित्रांनो, दादाला चावी देतो, दर्शन करून निघतो. अंजनेरी मंदिरच आहे ना, हनुमान मंदिर त्र्यंबकेश्वर. मित्रांनो, तर हे अंजनेरीचे हनुमान मंदिर आहे त्र्यंबकेश्वर. ज्यांना वरती जायला जमत नाहीये पर्वतावर, ते इथंच येऊन दर्शन घेतात. अशा पद्धतीचं आहे. मित्रांनो, तर फायनली दर्शन वगैरे झालंय आणि आता फ्रेश पण आंघोळ वगैरे पण केली. आता आपण जाऊया त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दिशेने. आज सगळे रायडिंग गिअर वगैरे काहीच घातलं नाही, फक्त ते बूट घालायलाच लागतं, कारण बूट बांधायला चान्सच नाही येतो. बूट घालूया, चप्पल बांधूया आणि प्रवासाला निघूया. आता फायनली आपण आपल्या ट्रिपमधील पहिल्या ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये पोहोचलेलो आहे. मित्रांनो, खूप आनंद होत आहे मला मित्रांनो, कारण आपण ज्या गोष्टीसाठी घरनं निघालो आहे त्या गोष्टीतील पहिल्या ठिकाणी आलो आहे आपण. तर पहिला टप्पा पार करण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो. तर इथं हा क्षण कॅप्चर करण्यासाठी इथे एक आपण फोटो काढून घेऊया आणि मग पुढे जाऊया. चला. हर हर महादेव मित्रांनो, तर फायनली आपण त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये प्रवेश करत आहे मित्रांनो. आणि आपल्या ट्रिपमधील पहिल्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यासाठी निघालेलं आहे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर. तर मित्रांनो, आज दिवस तिसरा आहे आपल्या बारामती महाराष्ट्रात संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यामध्ये आपण महाराष्ट्रामधील आपले 3 ज्योतिर्लिंग आहे
तर त्यापैकी भीमाशंकर मंदिर तर बंद आहे सध्या. तर आपण पहिलं ज्योतिर्लिंग आपल्या ट्रिपमधील त्र्यंबकेश्वर, नाशिकमधलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायला आलेलो आहे मित्रांनो. तर थोड्याच वेळात दर्शन झाल्यानंतर पण मी तुम्हाला एखादा व्हिडिओ टाकलच. तर पाहू शकता हा पाठीमागं दिसतोय तो ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि पर्वताच्या पायथ्यालाच हे मंदिर बसलेलं आहे. तर चला तुम्हाला मंदिर दाखवतो. गर्दी असेल बहुतेक, रविवार असल्यामुळे सुट्टीचा दिवस आहे आणि सलग 3 दिवस सुट्टी होती. 1 मे, 2 मे, 3 मे, त्यामुळे गर्दीत असणार आहे असं मला वाटतंय. तर चलो जाऊन पाहूया मित्रांनो. तर फायनली आपण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायला पोहोचलेलो आहे. अजून मी गाडीवरून उतरलोच नाही. ते हे भाऊ आपले सासवडचे भेटलेले आहेत आणि ह्या भावांशी बोलतच होतं. तर हे सर आपले पुण्याचे भेटलेले आहेत. तर काय म्हणताल सर? हे सर आपल्याला पहिल्यापासून चांगले ओळखतात, तुम्ही काय म्हणताल? येस, मी एकदम फॅन आहे याचा, की याच्या एवढ्या रील बघत असतो जी त्यांनी भारत भ्रमण यात्रा केली त्याच्या गावच्या सगळ्या, आणि आज अचानक दिसले कोणतरी ओळखीचं, कसं म्हणतो ना, अचानक भेटल्यानंतर अरे मी याला खूप आधीपासून ओळखतो तसं वाटलं. छान वाटलं इतक्या दिवसानंतर, म्हणजे पहिल्यांदा भेटून. ओके, तर काय म्हणताल तुम्ही दादा? हे आपले सासवडचे जवळचेच आहे, ते आमच्यापासून 40 किलोमीटर लांब आहेत फक्त. हां, छान असते त्यांचे ब्लॉग, बघत जा, फॉलो वगैरे करत जा. नाही भाऊ खोटं बोलतोय. भाऊनी कधीतरी एखादा पाहिलाय, आता खोटं बोलतोय व्हिडिओ मध्ये. मी यांचे ना लडाखचे ब्लॉग बघितलेले आहेत. त्यावेळेस म्हणजे एवढं काय माहित नव्हतं, पण आता त्यांचा आवाज ऐकला त्याच्यामुळे आवाजावरनं मला असं वाटलं की कुठेतरी यांना पाहिल्यासारखं वाटते. त्याच्यामुळे मी इकडे आलो. हे बघितल्यावर मग कळलं हे की जवळचेच आहेत. बाकी काय म्हणताल तुम्ही? बरं चला मित्रांनो, बाय बाय. मित्रांनो, तर फायनली त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरापाशी आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर ना इथं पाहिलं तर इथं सगळी तोडफोड झालेली आहे अख्खी. तर ह्या तोडफोडमध्ये म्हणजे इथं सगळी दुकानं होती ती सगळी काढून टाकलेली आहेत. आणि आता आपल्याला पण दर्शन करायचे, पण दर्शनाला वेळ लागणार आहे बहुतेक 6 ते 7 तास लागतील दर्शनाला. बघूया कसं करायचं दर्शनाचं सुरुवात. मित्रांनो, तर इथं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे तिथं आलो होतो. तर इथं सगळं व्यवस्था बदललेली, पहिल्यासारखं काहीच राहिलेलं नाही आहे. तर आपल्याला इथनं मी विचारलं, म्हणलं मला 12 ज्योतिर्लिंग यात्रा करतोय, डायरेक्ट सोडा. तर त्यांनी काही म्हणले VIP पास घेऊन या. VIP पास घेऊन आल्यावर कितीला पास आहे बघूया आणि किती वेळ लागतोय ते पण बघूया. मित्रांनो, तर फायनली आपण आलेलो आहे आता मंदिराच्या आत आणि आपल्याला VIP साईडनीच दर्शन भेटलेलं आहे. आता सरांना रिक्वेस्ट केली तर त्यांनी दिलेली. लय गर्दी इथं, पाहू शकता किती गर्दी, आणि मी एकटाच आलो VIP साईडनी. मित्रांनो, तर फायनली दर्शन करायला आलो आहे आणि VIP साईडनी दर्शनाला आपल्याला चान्स भेटलेला आहे, कारण आपण 12 ज्योतिर्लिंग यात्रा करतोय त्यामुळं. तर चला जाऊया. मित्रांनो, आज मी खूप खुश आहे, खूप 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 जास्तच खुश आहे मित्रांनो. कारण मित्रांनो, आपण 3 दिवसापूर्वी जी यात्रा चालू केली होती, बारामती महाराष्ट्र ते 12 ज्योतिर्लिंग आणि संपूर्ण भारत यात्रा, त्यामधील पहिला टप्पा म्हणजे आपल्या यात्रेतील पहिल्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. हे पाहू शकताय त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर, आणि ह्या मंदिराचं दर्शन करून आपल्या यात्रेला खरी सुरुवात झाली आहे. आपली 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिल्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाले. आणि मित्रांनो, 12 ज्योतिर्लिंग यात्रा करण्याचे प्रत्येक भारतीयांचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न काही लोकांचंच पूर्ण होतं. ज्यांना महादेव बोलावतात ह्या यात्रेसाठी, त्यांचंच हे स्वप्न पूर्ण होतं. आणि तुमचा भावाचं हे स्वप्न पूर्ण होतं आहे मित्रांनो, आणि पहिल्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला देखील ह्या यात्रेचा साथीदार व्हायचा असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. आणि हे पाहून घ्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराचे दर्शन, एकदम सुंदर दर्शन झाले मित्रांनो. खूप गर्दी आज रविवारचा दिवस असल्यामुळे, तरी पण आपले दर्शन चांगले झाले मित्रांनो. तर फायनली दर्शन वगैरे झालं एकदम मस्त मध्ये, आणि आता निघतोय असं मला वाटतं. इथनं निघावं आता, दर्शन एकदम व्यवस्थित झालं. नाही तर बसूया थोड्या वेळ इथनंच व्हिडिओ पोस्ट करूया आणि मग जाऊया मित्रांनो. तर जो कुंभमेळा होणार आहे 2027 मध्ये, त्यामुळे मंदिराचं भरपूर सारं काम चालू आहे. आणि त्यामुळे नाही मंदिरात भरपूर जागेवर पाहू शकता इथं पण रिनोव्हेशन चाललेलं आहे. मंदिराच्या बाहेर तर सगळे दुकानं विकाने जुने होते ते सगळेच काढून टाकले. त्याच्यावर पण मी एक रील बनवल अशा पद्धतीने. आणि हा पाठीमागचा पूर्वी इथं जाऊन आपण फोटो काढत होतो, तो एरिया रिस्ट्रिक्टेड करून ठेवलेला आहे. आता तिथं आपण जाऊ शकत नाही. अशा प्रकारचं मंदिर आहे. मंदिराच्या इथं बाजूलाच एक बारव आहे. तर ह्या बारवाचं पाहू शकता, इथे एक बारव आहे आणि तिकडं झाडं आहेत अशा प्रकारे आहे. तर चला जाऊया आता बाहेर.
मित्रांनो, तर फायनली आपलं दर्शन झालेलं आहे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराचे आणि आपण निघालोय आता गोदावरी मैयाचे दर्शन करायला, जिथं उगमस्थान आहे. तर पाहू शकता इथं एक्झिट केलेली आहे आपण दक्षिण द्वाराने. तर आपण उत्तर द्वाराने आलो होतो मित्रांनो. आपण 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम यात्रा पॅशन प्रो गाडीवर करतोय हे सरांना सांगितल्यानंतर त्यांनी आपल्याला एंट्री दिली होती, जिथं 3 ते 6 तास लागणार होते. मी तिथं 5 मिनिटात दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे मित्रांनो. अशा प्रकारे आहे. आणि इथं पाहू शकता स्वयंभू गायत्री माता मंदिर. मित्रांनो, तर फायनली आपण दर्शन करून बाहेर आलेलो आहे. आता मेन एंट्रीपाशी आलेलो आहे आणि तिथनं एक फोटो काढू आणि मग पुढं जाऊया. मित्रांनो, तर हे पाहू शकताय इथं पूर्वी जुनी दुकानं होती, सगळं दुकानं पाडलेली आणि काहीतरी भारी होणार आहे. म्हणजे कुंभमेळ्यापर्यंत काहीतरी चांगलं होणार आहे. नाशिकमध्ये खूप जागेवर रिन्युएशनचं काम चालू आहे. म्हणजे जसं उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ चांगला आयोजित केला होता, तसं आपला महाराष्ट्र सरकारचा पण प्रयत्न आहे. फक्त त्यामध्ये झाडं कापली जातात, तेच वाईट गोष्ट आहे, बाकी काही नाही आहे. मित्रांनो, तर फायनली दर्शन करून आलोय. दर्शन करून आल्यानंतर हे भाऊ आहेत आपले, हे इगतपुरीवरून आलेत भेटायला. तर भाऊनी मगाशीच गाडी पाहिली आणि भाऊ इथंच थांबले होते मी दर्शन करून येतोपर्यंत. काय म्हणताल तुम्ही? काय नाही, बोललो भेटावं स्वप्नील भाऊला, बरंच लांबून आले. 12 ज्योतिर्लिंग यात्रा करतायत, मग त्यांची भेट घेतलीच पाहिजे बोललो. ओके, हो. तर भाऊला भेटून खरंच चांगलं वाटलं. तर चला आम्ही आता गोदावरी मैया म्हणजे गोदावरी नदीचं उगमस्थान आहे ना, तिथं जाऊन येतो. बाकी मग पाहूया पुढं वरती जायचं का नाही पर्वतावर, तिथं गेल्यावर डिसाईड करू. मित्रांनो, तर आपण त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराच्या पश्चिम भागात आलो ना, तर इथं नाही गोदावरी नदीचा उगम झालेला आहे मित्रांनो. तर हेच तेच ठिकाणी इथनं गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. ह्याला तीर्थराज काय म्हणते, त्याला कुशावर्ता असं म्हटलं जातं. इथं म्हणजे इथनं तो उगम झालाय काय वरती? एक वरती पण आहे आणि हे पण आहे. तर मित्रांनो, इथं पाहू शकता, इथं खूप सारी लोक स्नान वगैरे करत आहेत आणि आपल्याला इथं बूट काढूनच जायला लागेल. जर जायचं म्हणलं तर तिकडं इथं काढू. हां, इथं काढू. तर मित्रांनो, आता आपण जे पाहिलं तिथं नाही गोदावरी नदीचा उगम झाला होता. तर मित्रांनो, ते मी रीलमध्ये सांगितलं, पण यूट्यूब व्हिडिओसाठी सांगितलं होतं. ही मित्रांनो दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आणि दक्षिण भारतातील गंगा म्हणून त्याला ओळखलं जातं मित्रांनो. ही नदी आपल्या महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड अशी ओडिसापर्यंत जात असते. आणि त्या नदी म्हणजे मित्रांनो ह्या नदीच्या काठावरच दर 12 वर्षानंतर नाशिकमध्ये कुंभमेळा भरत असतो. तर चला मित्रांनो, आता पुढच्या ठिकाणी चाललोय. कुठलंच ठिकाण आहे दादा? ते माऊलींचं मंदिर आहे. माऊलींचं मंदिर आहे. तर त्या मंदिराकडे चाललेलं आहे. आता मंदिराकडे निघालेलो आहे मित्रांनो. तर इथं पाहू शकताय कुंभची तयारी एकदम जोराशोरात चालू आहे. आता हे 1 वर्षाच टाईम आहे सरकारकडं. तर 1 वर्षात नाशिकमध्ये कुठे गेला तुम्ही तर तुम्हाला सगळीकडे उकराउकरीत दिसते. कारण कुंभच्या वेळेस नाशिक बेस्ट करायचे असं महाराष्ट्र सरकारचं चाललंय, त्यामुळं सगळीकडे उकराउकरीचे. पाहू शकताय आता चाललोय आपण मंदिराकडं. ओके, नाही मित्रांनो, तर हे पाहू शकताय संत निवृत्तीनाथ मंदिर आणि हे आहे ब्रह्मगिरी पर्वत. तर ह्या मंदिराच्या पाठीमागनंच इकडं ब्रह्मगिरी पर्वताकडं जाण्याचा रस्ता आहे. तर इथं पाहू शकताय तुम्ही, इथनं पुढं पायऱ्या चालू होतात आणि त्या पायऱ्याच्या साह्याने नाही रोडच जातोय बहुतेक. इथनं पुढं चालत 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 ह्या रोडने जायचं आणि वरती पर्वतावर 2 मंदिर आहेत, एक मध्ये एक आहे आणि वरती एक आहे. अशा प्रकारे आहे. उन्हाचा तडाखा जास्त आहे आणि मी जेवलो पण नाही आहे, त्यामुळं मी इथं आता जाणार नाही आहे. तर जाऊया परत कधीतरी येऊया आपण ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी स्पेशल. मित्रांनो, तर ऊन इतकं भयंकर आहे ना, आता सगळं फिरून आलो आणि इतकं गरम झालं आहे. सीट बसायची पण इच्छा होत नाही आहे. तर आता काय ते जुगाड लावतो, थोडं पाणी टाकतो मी सीटावर. हां, अरे पाणी बी ओसून घेत आहे लगेच. अच्छा गाव
मित्रांनो तर फायनली त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इथनं बाहेर पडतोय. आता इथनं माझी गाडी बसायची नाही. मित्रांनो आता एवढीशी बारीक जागा आहे, इथनं गाडी बसवायची. तर आता बघूया कसं बसते. तिकडच्या साईडला बी आहे बॅग. हे दाबा बरोबर. थँक्यू. तर मित्रांनो फायनली निघली. लई स्ट्रगल भाऊ त्याला. कुठे गेला भाऊ? लई स्ट्रगल ह्याच्यातनं गाडी काढायला बी. मित्रांनो तर फायनली जेवायला आलोय. आता इतकी गर्दी भयंकर नाही तर बसायला जागा नाही. हॉटेलला 2-3 हॉटेलमध्ये जाऊन आलो. तर एका हॉटेलमध्ये जागा भेटली आता बसायसाठी. पाणी आहे थंड राहिलेला. मित्रांनो तर जेवण आलेलं आहे. आता जेवण करतोय. इथं पाहू शकता गुजराती थाळी घेतलेली. हा भाऊ आपला भाऊ काय नाव विसरतोय. धनेश भाऊ. भाऊला भेटून चांगलं वाटलं. तर जेवण करतो मित्रांनो. लई लोक म्हणतात तर शेवभाजी परत खातोय, कारण लोक म्हणतात शेवभाजी दिसत नाही जेवणात. मित्रांनो ह्या दादांना बाय बाय म्हणून आपण निघतोय पुढच्या प्रवासाला. आपल्याला ब्रह्मगिरी पर्वतावर जायचे. तर आता तिकडे जातो. चला धन्यवाद. हो भाऊ भेटलात. कुठले तुम्ही? बारामतीचाच. बारामतीचीच का? बारामतीचा. ओके ओके. तुमची इंस्टावर फॉलो पण केले, हा, व्हिडिओ हा. पण बघतो. आता 12 ज्योतिर्लिंग हां 12 ज्योतिर्लिंग ऑल इंडिया. ऑल इंडिया. हां समर्थ बारामतीचे आहेत आपले. हो का? हां इंस्टाग्रामवर व्हिडिओ वगैरे हा. ठेवावा. हां मस्त संपूर्ण भारत यात्रा. आता यावेळेस 12 ज्योतिर्लिंग आणि विशेष म्हणजे ही गाडी याच्यावर गाडी आतापर्यंत किती देश? पण 4 देश फिरलेली. 4 देश फिरले. हा भारी सगळं पॅकिंग करून याच्यावरच. युट्यूब बारामतीचे आहेत. त्यांनी मध्यंतरी बोलले होते. हां. व्हिडिओ बघतो मी. छान छान. कुठं आता पुढचा दौरा? आता चाललंय. आज पहिलं ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं. मग इथनं आता भीमाशंकर तर क्लोज आहे. कृष्णेश्वर मग नंतर एमपीतले 2 ओंकारेश्वर, उज्जैन, मग सोमनाथ, नागेश्वर. मग तिथले फिरून लद्दाखला जाणार होती. मग लद्दाख नंतर स्प्लिटी व्हॅली करून मग उत्तराखंडमध्ये 4 धाम, पंचकेदार सगळं करून गाडीवर. याच गाडीवर किती आहे महिनाभर? नाही 5 महिने 4 महिने 4-5 महिने जाणार सगळ्या ह्याच्यामध्ये. एकटेच सोलो एकटे ट्रॅव्हलर. सोलो. मी आतापर्यंत जवळपास 75,000 किलोमीटर चालवली. लद्दाख 2 वेळा जाऊन आली ही गाडी. मी वरच येईल यांचं व्हिडिओ. लद्दाख 2 वेळा जाऊन आलेली ही गाडी. आणि केदारनाथ 3 वेळा गेलेली. ऑल इंडिया एकदा. वर्षापासून करताय? हा किती मी 2 वर्षापासून म्हणजे मी कंटिन्यू असं सप्टेंबर जुलै 2024 पासून करतोय. जुलै 2024. हे बघ यांचं चॅनल टोटल. अरे बापरे. भरपूर फिरले. तुम्हाला त्यांनी मध्यंतरी बोलले होते आपल्या इकडचेच आहेत. आपले गाववाले आम्ही सपोर्ट चला. करणारच. चला तुम्ही नाही ठीक आहे. तुम्ही रेकॉर्ड झालं तुम्हाला चालतंय ना? तुमचा व्हिडिओ काढलाय. काय हरकत नाही. ओके ऑल द बेस्ट. तुम्हाला भेटून चांगलं वाटलं खरं. नक्की ओके पाणी बिणी चला, पीत ताई, चला. हायड्रेट नमस्कार. ठेवा स्वतःला. हा. ऊन खूप आहे. ओके व्यवस्थित जा. ओके चालतंय. ओके हॅपी जर्नी. जर्नी हो. मध्ये मध्ये ब्रेक घेत जाऊन पण जा. हा नाही ब्रेक घेतोच. आता आजचा मी स्टे इथंच काय हे नाही. काम झालं का? हा? काहीतरी दाखवलं होतं. हा ते बस स्टँडला जाऊन करतो ना. बस स्टँड कुठे इथं? बस स्टँड कुठं? नाही इथलं आहे इथं पुढं. हां चालतंय दादा. चालतंय. ओके चला थँक्यू. चलो सर. ओके तर मित्रांनो असं चालता भेटले झालं होतो. आणि आता गाडी घेऊन आलोय ब्रह्मगिरी पर्वतावर. तर पाहू शकता संत श्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज.
बसा 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 बसा. नाही येत ना गाडी तिथे. नाही जेवण करून आलं. मित्रांनो, तर आता मी नव्हे निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरापाशी येऊन बसलो होतो दर्शन वगैरे करून आपलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं. तर हे दादा आले, दादाने आपली गाडी पाहिली, दादांनी ओळखलं. हां तर ते ओळखलं तर ते इकडं तिकडं हुडकत होते की कुठं दिसतंय गाडीवाला माणूस. तर मी लक्ष दिलं, मग दादा आले इथं, आमची चांगली गप्पा झाल्या. तर दादाला भेटून चांगलं वाटलं. काय म्हणताल तुम्ही? एकदम मस्त वाटलं तुम्हाला भेटून, आणि तुमचे जेवढे पण व्हिडिओ आहे एकदम मस्त, आणि आम्हाला चांगल्यापैकी माहिती भेटती. ओके. मागे पण तुम्ही नेपाळ, भूतान, म्यानमार इकडं तिकडे जे पण यात्रा केली तुम्ही, हां. त्यातून काही गोष्टी चांगल्या बघण्यास मिळाल्या. ओके. असं तर मित्रांनो, दादाला भेटून चांगलं वाटलं. चला. ओके. आता हे मंदिर ना संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू म्हणजे संत श्री निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर आहे मित्रांनो. आणि हे मंदिर कुठे? तर हे मंदिर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या पाठीमागं आणि ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असणारं हे मंदिर आहे मित्रांनो. ह्या मंदिरामुळेच नाशिकला वारकरी वारसा पण भेटलेला आहे मित्रांनो. आणि हेतून खूप मोठी पालखी पंढरपूरच्या दिशेने जाते मित्रांनो. तर फायनली आपल्याला रोड भेटलाय ब्रह्मगिरी पर्वताकडे जाण्याचा. तर हा रोड आहे. तर ह्या रोडने जायचं आहे. तिथं आपली गाडी लावली पार्किंगला. फोटो काढूया इथनं एक. मित्रांनो, तर फायनली ब्रह्मगिरी पर्वत चढायला चालू केलेले, इथनं शिड्या चालू झालेले. तर ह्यांना विचारूया, दादा किती टाइम लागला जाऊन यायला? किती टाइम लागला? 1-1.5 घंटा लग जाएगा. 1 घंटा मान के. हाँ, आप 1.5 घंटे में वापस आ गए क्या? चढ़ने में 1.5 घंटा लगे. चला. तर चालायला 1.5 घंटा, म्हणजे जायला 1.5 घंटा लागेल, यायला 1 घंटा, 2.5 तासात येईल आपण शार्प. हां आहेत 3 वाजून किती मिनटं झालेत? 3 वाजून 15 मिनटं झालेत. चला जाऊया मित्रांनो. तर ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी तुम्हाला 20 रुपये तिकीट लागेल. पहिलं आपण तिकीट घेतलं आहे, आता 20 रुपये. आणि हे इथल्या साफसफाई मेंटेनन्ससाठी असेल बहुतेक, असं वाटतंय मला. तर इथनं 3.5 किलोमीटर जायचं आहे. हे पाहू शकताय, जंगलच लागले. हे पावसाळ्यात भारी वाटत असेल. आता ऊनच आहे, 3:15 वाजले होते मगाशी आपण पाहिलं तेव्हा. आता बघूया किती वेळ लागतोय आपल्याला जायला, जाऊन यायला. हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो, आता मी नव्हे ब्रह्मगिरी पर्वतावर चाललो होतो, आणि जाताना अचानकच हे पहिले 2 भाऊ भेटले होते. त्यांच्याबरोबर बोललो, पण त्यांनी ओळखलं नाही. असंच गप्पा मारत होतो, आणि अचानक हे दादा आले, ह्यांनी ओळखलं, आणि ह्यांनी मग त्यांना ओळख सांगितल्यानंतर सगळी आली. तर बऱ्यापैकी सगळेजण आपले व्हिडिओ पाहत होते. तर ह्यांना भेटून चांगलं वाटलं. माझ्यापेक्षा माझ्या गाडीला लोक लई ओळखतात. माझी गाडी कुठं दिसली तरी लोक लगेच ओळखतात, असं आहे. तर दादा काय म्हणताल तुम्ही? नाही तुमचं कौतुक करा तेवढं कमी. आणि तुमचे कंटिन्यू बघत असतो फेसबुक. तुमच्याकडून आम्हाला फिरण्याची प्रेरणा भेटते. आम्ही पण 9 ज्योतिर्लिंग केलेत आतापर्यंत. आमचे आता 3 राहिलेत. पण आम्ही 4 चाकीने टप्प्याटप्प्याने करतो, असं तुमच्यासारखं नाही आमचं. गाडीवर नाही, आम्ही 4 व्हीलर. बरं. तर मित्रांनो, ह्यांना भेटून चांगलं वाटलं. अजून कोण बोलणार नाही? तर चला. तर चला जाऊया आता. वरती किती अजून 50% राहिले का जास्त? पण तुमचं हे आता तुम्ही मोटरसायकलवरती फिरताय, तुमचं काही असं म्हणजे समुद्री मार्गाने वगैरे काही फिरण्याचं असं काही स्वप्न आहे का? मला अख्खा जग फिरायचंय. ओके. मी आतापर्यंत 5 देश फिरलोय. ओके. अजून मला सगळे 197 देश फिरायचे. ओके, म्हणजे वास्को द गामा वगैरे असते तर ते तुमचे फ्रेंड असते. बरोबर आहे. भारी वाटलं तुम्हाला? ओके, चला बाय बाय. व्यवस्थित जाऊ. मित्रांनो, तर मी आता नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले, आणि आता ब्रह्मगिरी पर्वतावर चाललेलं आहे. तर हे बाबा दिसले. बाबा तुमचं वय किती? बाबा वय किती तुमचं? 80. 80 वयात तुम्ही वरती गेलता होय? पूर्ण शेवट जाऊन आला का? हा शेवटच आता काय नाही वरती टोकाला जाऊन आला का? किती वेळ लागला? गोदावरी पहिलीच वेळच आहे आता. पहिलीच वेळेस आहे का? तर मित्रांनो बघा, इथं मी नाही आता मी चाललोय वरती पर्वतावर. तर बरेच कमी वयाची लोक थकतात, पण बाबा गोदावरी तो गुम होतो तिथून आलो. ओके. तर बाबांना भेटून चांगलं वाटलं. हां बाबा, तुमचं कमाल आहे. एवढ्या वयात तुम्ही वरती गेला. व्हिडिओ
तर चला मित्रांनो, अजून आपण 20% पण आलो नाही, आपल्याला लय लांब जायचे अजून. चला मावशी. मित्रांनो, तो फायनली जो सपाट टप्पा होता ना, तो 1 किलोमीटरचा पार करून आपण आता जरा स्ट्रेट पायऱ्यावाल्या टप्प्यावर आलोय. म्हणजे इथनं अवघड टप्पा चालू होतो, इथनं अवघड चालू होतोय ना. तर मित्रांनो, इथनं अवघड टप्पा चालू होतोय, अशा पायऱ्या लागतात. आणि मग तिथनं पुढं आपल्याला त्या कडाकापाऱ्याने जायचं वरती वरती. उतरताना नाही काय वाटत, पायऱ्याची उंची पण जास्त इथं. अशा पद्धतीने आहे आणि जंगली रोड आहे. तर हे पावसाळ्यात आल्यावर एकदम मस्त. हा कितीला हा काय असंच युट्यूब चॅनल आहे हा किती कोणता MH बॅकपॅकर स्वप्नील देवडे म्हणून इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब. वरती हे आहे माकडे. ओके ओके चला. हो मित्रांनो, तर आपण चाललोय आता वरती डोंगरावर. तर हे आपले सगळे मित्र भेटलेत. हे आहेत कुठले? बीडचे. बीडकर आहेत. तर बीडकर तुमच्या कोण ओळखीचं दिसतंय का यांच्यातलं? कमेंट करून सांगा ओळखलं तर. इकडं बघा कसला आहे, कसं वाटतंय वरती गेल्यावर? लांब आहे वरी आणखी. हा मस्त आहे पण बघा. स्वर्गात गेल्यावर वाटतंय. पाणी तिथनं भरून आणलं काय तुम्ही? गंगेचं आहे का? बरं बरं बरं. चला, तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. ओके बाय बाय. तर मित्रांनो, इथं पावसाने शिड्या वाहून गेल्यात काही काही ठिकाणी. आणि चलो, इथनं खरंच अवघड टप्पा चालू होतोय. मगासपर्यंत एकदम सोपं होतं. तर चला, आता चढणारी कमी दिसतात, उतरणारी जास्त आहेत. पुढं गेल्या माकडं आहेत असं सांगण्यात आलंय. चलो मित्रांनो, तर ते डोंगराचं टोक दिसतंय का? सगळी कपारीच आहे. आणि ह्या वरती जायचं आहे तिकडं. मित्रांनो, तर वरती बघा, तिकडं जायचं आहे आपल्याला. हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो, आपण करत आहे बारामती महाराष्ट्रातील संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे तिसरा. तर तिसऱ्या दिवशी आपण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून आपण ब्रह्मगिरी पर्वतावर चाललेलो आहे. मित्रांनो, एकदम खतरनाक असा रोड आहे, पाहू शकताय. अख्खा डोंगर चढून वरती जायचंय. हर हर महादेव. मित्रांनो, तर एकदम कठीण अशी वाट आहे. आणि इथं आल्यानंतर ना, हे बघा बजरंगबली साक्षात आपल्याला वाटेमध्ये बजरंगबली दर्शन देतात. आणि इथनं बघा व्ह्यू. आणि आपल्या हरिहर किल्ल्याला कशा जुन्या पायऱ्या आहेत, त्या पद्धतीच्या पण पायऱ्या इथं आहेत. नंतर हा रोड तयार केलेला दिसतोय. माकडं जायच खुंकार आहे तिथली, अंगावर धावून येते डायरेक्ट. तर मित्रांनो, इथं एक महादेवाचं मंदिर आहे. हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे तिसरा. तर तिसऱ्या दिवशी आपण आपल्या यात्रेमधील मित्रांनो पाहू शकता, इथं बजरंगबलीची मूर्ती. आणि इथनं वरती माकडं लय आहेत. हे पाहू शकताय माकडं. आणि माकडं माणसांना त्रास द्यायलाच आहेत. चल 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 चल. तर मित्रांनो, असं वाजवत चाललोय, नाही तर माकडं कार्यक्रमच करायला बसलेत. खिसाच पकडला होता मगाशी माझ्या खिशामध्ये आधीच Insta 360 कॅमेरा. इथं पाहू शकता, इथं अजून एक मंदिर आहे. मूर्ती एकदम खतरनाक. रोड आहे. हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो, आपण करत आहे हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. तेथील दिवस आहे तिसरा. तर तिसऱ्या दिवशी आपण
हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो आपण कळत आहे 12 ज्योतिर्लिंग यात्रा आणि संपूर्ण भारत यात्रा कळत आहे. त्यातील दिवस आहे आज तिसरा. तर तिसऱ्या दिवशी आपण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या वतीच ब्रह्मगिरी पर्वत आहे त्या पर्वतावर आलेलो आहे. तर इथं पाहू शकताय एकदम खतरनाक पर्वत आहे. एकदम असे उंच कडा आहे, तो चढून जायचा आहे. जवळपास 4 किलोमीटरचा पायी ट्रॅक करून जायला लागतं. इथं सगळ्यात मोठं चॅलेंजमध्ये माकडं आहेत आणि माकडं माणसांना खूप त्रास देतात. त्यामध्ये आपल्याकडे काठी नसली तर अत्यंत त्रास देतात. आणि इथं पाहू शकताय मध्ये आधी अशा गुफा बनवलेल्या आहेत आणि एकदम खतरनाक असा रोड आहे. पाहू शकताय कसा दगडी करून रोड बनवलेला आहे. त्याचबरोबर खाली किती खोल दरी ते पण दाखवतो मित्रांनो. तर आता काय झालं, मी लेट झालोय. जाणारी कोणच नाही, येणारी सगळी मी एकटाच चाललोय. आणि अशा प्रकारे खोल दरी आहे ह्या साईडला आणि ह्या साईडला उंच चट्टांची चट्टाने. अशा पद्धतीने आपण प्रवास करत आहे. आणि ह्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. अशा पद्धतीने एक प्रकारचा जुना किल्लाच आहे. बघा ह्याचं एंट्री गेट कसं आहे. आणि वरती चढण्यासाठी बरोबर शिडे बनवलेले आहेत. एकदम खिंडी टाईप बनवलेलं आहे. आणि मधोमध ही दिलेली आहे रेलिंग, म्हणजे येणारी माणसं एका साईडनी जाणारी माणसं एका साईडनी. पण शिडे एकदम स्ट्रेट आहेत पाहू शकताय तुम्ही. आता इकडे एक दरवाजा दिसतोय आणि वरती एक दरवाजा दिसतोय. त्याच्यामध्ये एकदम खडी चढाई खडी अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो तुम्हाला वरती जाऊन गोदावरी नदीचा उगम स्थान दाखवतो. तोपर्यंत फॉलो करून घ्या. तुमचा भाऊ 12 ज्योतिर्लिंग आणि संपूर्ण भारत फिरायला निघालाय. चला बाय बाय. तर मित्रांनो तर मी आता ब्रह्मगिरी पर्वतावर आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतावर आलो माझ्या मनाला अत्यंत दुःख झालं मित्रांनो. तर इथं पहा आता आपण इतक्या सुंदर ठिकाणी आलो आहे जिथं गोदावरी नदीचा उगम स्थान आहे त्या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो. आणि इथं पहा पाण्याचा बाटलीचा कचरा कसला केलेला आहे लोकांनी. पाहू शकताय खायच्या पदार्थाचा कचरा. तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे आणि मी करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा करत आहे. तर मित्रांनो मी आत्ता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून मी ब्रह्मगिरी पर्वताकडे चाललो होतो. तर मी बऱ्याच जणांकडं ऑब्झर्व केलं ते बाटली घेऊन येतात आणि ते बाटल्या इथंच टाकतात. तर बाटल्याचाच कचरा जास्त आहे तुम्ही पाहू शकताय मित्रांनो. तर तुम्ही अशा ऐतिहासिक स्थळी भेट द्यायला येत आहे हे खूप चांगली गोष्ट आहे. पण ऐतिहासिक स्थळी भेट द्यायला येत असाल तर असा कचरा करू नका मित्रांनो. हा कचरा म्हणजे हा कचरा ते जर समजा गवत वगैरे असतं तर त्याचं खत होऊन जातं. पण हा कचऱ्याचं खत वगैरे काहीच होत नाही. हे उलटं हे जे वन्यजीव आहेत त्यांना ह्याच्यापासून खूप त्रास आहे. अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही देखील अशा हे बघा किती सुंदर ठिकाण आहे मित्रांनो. आणि अशा पायऱ्या वगैरे आहेत जाण्यासाठी. आणि इथं आल्यानंतर ना असा कचरा पाहिल्यावर मनाला खरंच खूप दुःख होतं. माझं बाई स्वप्नील देवडे मित्रांनो. तर फायनली वरती आलोय आणि इथं वरती आल्यानंतर एक दरवाजा लागला. किती 50% आलो का? हो 50पेक्षा जास्त आलोय. आणि आता इथनं पाहू शकताय इथं सगळ्यात असे बघा प्राचीन मूर्ती वगैरे आहे. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे इथं रेलिंग आहे दोन्ही साईडला. एकदम कसल्या खड्या पायऱ्या आहेत सगळ्या. हा दादा बघा कसा दमाने इथं बघा मध्ये आधी अशा गुफा पण बनवल्या. रामकृष्ण हरी ताई चला. हा गॉगल घाला गॉगल. हा हिरो हा ओके हा ओके चला. आता वरती टॉपला चालू ना आपण का अजून आहे वरती पायऱ्या? भरपूर आहे. चला मित्रांनो तर तुम्ही आणलेला कचरा असा डस्टबिनमध्ये टाकत जा. मी पाण्याची बॉटल आणली होती तर हे इथं डस्टबिनमध्ये टाकलेली. तर आता एक पाण्याची बॉटल घेऊया. कितीला पाण्याची बॉटल दादा? पाण्याची बॉटल कितीला आहे? 40ला आहे. खाली 30ला होती आता. मित्रांनो तर कठीण टप्पा पार करून वरती आलोय. खरं म्हणतात ना माणसाला गरज असल्यावर माणूस किती पैसे देऊन वस्तू घेते. ज्यावेळेस माणूस स्वस्तात देत होतं तेव्हा घेतली नाही. मला नव्हे एक बॉटल 20 रुपयेला देत होते खाली तर मी नाही घेतली पाण्याची. म्हणलं कशाला लागतंय. आणि इथं आल्यावर 40 रुपयाला बॉटल घ्यायला लागली. अवघड आहे भाऊ. तर चला अशा पद्धतीने आलोय आता. एकदम कठीण काय टप्पा पार करून आता सोप्पा टप्पा राहिलेला आहे. हे डोंगर चढत जायचे अशा पद्धतीने.
आहे. मित्रांनो तर ब्रह्मगिरी पर्वताच्या वरती आलो आणि काय वारं सुटतोय भाऊ, नाथ का एक नंबर वार आहे. कुठं जायचं अशा पद्धतीने वार एक नंबर सुटतोय नाथ का. वाव. चढलोय आणि आता पण खाली जायचे. तर तिकडे एक मंदिर आहे या साईडला आणि ह्या साईडला एक मंदिर. तर दोन्ही मंदिराकडे जाऊया आपण नक्की काय. आता मी सगळ्यात लास्ट माणूस आहे इकडे येणार, माझ्या अगोदरच सगळे येऊन गेलेत. तर माकडं बाई आहे. मित्रांनो तर फायनली एका मंदिरापाशी आलोय. तर ते दिसतंय का ते टेंट सारखं वरती, त्याच्या पलीकडच्या साईडच्या डोंगर चढून आपण वरती आलो. परत इकडं खाली उतरायला आलो. तर इथंच गोदावरी नदीचं उगमस्थान आहे. तर पाहूया नक्की कसं उगमस्थान आहे. इथं माहिती देणार कोण आहे का नाही काही माहीत नाही. नाहीतर इंटरनेटचाच माहितीचा उपयोग करून माहिती घ्यायला लागणार आहे. तर एक जण म्हणले इथं उगमस्थान आहे, तिथं शंकरांनी जटा आपटल्या होत्या, अशा प्रकारचं आहे. ब्रह्मगिरी मंदिर. तर मित्रांनो ब्रह्मगिरी मंदिराकडे जाऊया नक्की आहे तरी काय. इथं हे पाहू शकताय ब्रह्मगिरी मुखदर्शन. मित्रांनो तर आत आल्यानंतर ना इकडे एक मंदिर आहे, महादेवांचं मंदिर दिसतंय कारण बाहेर नंदी आहे. तर हर हर महादेव. तर इथं पाहू शकताय नंदी आहे आणि इथं आत महादेवांचं मंदिर आहे. आणि इकडं आलं तर मेन गोष्ट तर इथं आहे मित्रांनो. तर इथं हे गोमुख दिसतंय का, इथनं गोदावरी नदीचं उगमस्थान आहे. गंगा गोदावरी नदीचं उगमस्थान इथनंही पाहू शकताय. देवींचे दर्शन घेऊ आपण. आणि तिथनं हे गोमुख आहे ना, ह्याच्यातनं पाणी येतंय, गोदावरी नदीचा उगम होतोय अशा पद्धतीने आहे. आणि हे पाणी कधीच आटत नाही, कधीच. ह्या कुंडातलं किती उन्हाळा असला ना, आता मे महिना आहे ते इथं पाणी आहे. इतक्या डोंगरावर पहा किती, समुद्र सपाटीपासून 4200 फुटावर मी आहे आणि तरी इथं जिवंत पाणी आहे. अशा प्रकारचं इथं गोदावरी नदीचा उगम होतो ह्याला. मित्रांनो हे गोमुख पाहताय का, ह्या गोमुखामधनं दक्षिण भारतातील गंगा नदीचा उगम होतोय. तर हर हर महादेव. मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे आणि मी आता आलेलो आहे ब्रह्मगिरी पर्वतावर. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगापासून पाठीमागे असणारा ब्रह्मगिरी पर्वत, त्या पर्वतावर गोदावरी नदीचा उगम होतो. आणि त्या नदीला, गोदावरी नदीला दक्षिण भारतातील गंगा पण म्हणले जाते कारण दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे गोदावरी. तर मित्रांनो हे दिसतंय का, हे गोमुख नव्हे, समुद्र सपाटीपासून जवळपास 4200 फुटावर उंचीवर आहे आणि इथंच गोदावरी नदीचा उगम होतो. मित्रांनो कितीही कडाक्याचा उन्हाळा असला तर 4200 फुटावर तुम्हाला हे जिवंत पाणी पाहायला भेटतंय. मित्रांनो 4200 फुटावर हे जिवंत पाणी पाहायला भेटतंय. आणि मित्रांनो इथं ह्याच ठिकाणी नाही जिथं गोदावरी चा उगम झालाय, गोदावरी नदीचा मित्रांनो ह्याच ठिकाणी पाहू शकताय तुम्ही गोदावरी मातेचा उगम झालाय, गोदावरी नदीचा उगम झालाय. तिथेच ब्रह्मगिरी मुख्य ब्रह्मगिरी म्हणून मंदिर आहे. आणि इथं एक मित्रांनो तर पाहू शकताय ब्रह्मगिरी मुख्य दर्शन म्हणून आहे. या पहाडावरील सगळ्यात जुने मंदिर अशा पद्धतीचं आहे. तर इकडं आलंय तर इथं पुढं पुरातन बांधकामी आहेत अजून पाहू शकता. इकडं पिण्याचे पाणी म्हणून आहे. इथं पाहू शकता इथं एक रूम होती कशाची तरी असेल. आणि इथं पाहू शकताय इथं पिण्याचे पाणी म्हणून लिहिलेलं आहे. इथं एक विहीर काय म्हणतात ह्याला असल्याला, कुंड. इथं पाहू शकता इथं गोदावरी नदीचं उगमस्थान आहे. पुढे एक मंदिर आहे चक्रधर स्वामी मंदिर म्हणून आहे. तर पाहू शकताय चक्रधर स्वामी मंदिर आहे. तर चला आता निघतो इथनं. आता ह्यांच्याबरोबर जातो. एकट्याला फिरण्यात मजा नाही आहे आणि कॅमेराची आता बॅटरी पण उतारली. आता काही व्हिडिओ नाही जास्त काढायचा, संपलंय सगळं. मित्रांनो तर फायनली आपण जिथं गोदावरी नदीचा उगम झाला होता तिथनं आलोय जटा मंदिर. तर इथंच महादेवांनी जटा आपटल्या होत्या. तर इथं आलेलो आहे. तर हे आपले मित्र बुलढाण्याचे भेटलेले. काय नाव तुमचं? अनिकेत परिहार. आणि
हे पाहू शकताय. तर आज जाऊन पाहूया नक्की काय जटा मंदिर म्हणून मंदिर आहे. ओके चला. हो मित्रांनो, मित्रांनो तर हे पाहताय तुम्ही इथं असा दगडाला जे खड्डे खड्डे पडलेत ते ॲक्च्युअल मध्ये महादेवांनी त्यांच्या जटा पडलेले, त्यामुळे हे पाहू शकताय ह्याच्यात तुम्ही दगड. हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे आता हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे नाशिकमध्ये ब्रह्मगिरी पर्वतवर. वारं बघा कसलं आहे, डेंजर एकदम खतरनाक वार आहे. आणि ब्रह्मगिरी पर्वत हा हाच पर्वत आहे. या पर्वतावर गोदावरी नदीचा उगम होतो. याच ठिकाणी महादेवांनी त्यांच्या जटा पडल्यावर त्या जटांमधनं गोदावरी नदीचा उगम झाला होता. त्याला दक्षिण भारतातील गंगा नदी पण म्हणतात. मित्रांनो हा 4200 फुटाचा उंचीचा डोंगर आहे. आणि इथनं तुम्हाला मी हरिहर किल्ला दाखवतो आता एकच मिनिट. मित्रांनो तर समोर पाहताय का, हा मध्ये दिसतोय का, हा किल्ला नाही वे, हरिहर किल्ला आहे का. हे पाहताय का, हे वरती टोक दिसतंय का, ह्याच्यावर झेंडा असतो. आणि हा हरिहर किल्ला आहे. इथं पाहू शकता. हे पुढच्या साईडला पाहिलं ना तर ते 80 डिग्रीतल्या शिड्या आहेत ना, या इथं आहेत. आता तर माझा आवाज येतोय का नाही काय माहित नाही आहे तुम्हाला, पण इथे हरिहर किल्ला. आणि इकडं खाली आलं ना तर इथं पाहिलं ना तुम्ही ते मित्रांनो तर इथं पाहिलं ना या पर्वतावर तर इथं महादेवांनी त्यांच्या जटा पटलेले आणि इकडं गोदावरी नदीचा उगम स्थान आहे. असं वेगवेगळ्या ठिकाणी 2 मंदिर आहे. तिथं पाहू शकता, इथं एक मंदिर आहे, इथं एक मंदिर आहे. अशा पद्धतीचं हे आहे, अशा पद्धतीचं ठिकाण आहे. आणि आपण इकडून चालत आलेलो आहे. पाहू शकता हे दिसतंय का, इकडं तुम्हाला त्र्यंबकेश्वर मंदिर पण दाखवतो. इथं दिसलं आपल्याला आता, दिसतंय का बघा, इथं पार्किंग दिसते, मंदिर पण दिसलं का, दिसलं तुम्हाला दाखवतो आता मंदिर. इथं पाहू शकताय हे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. कुठं गेलं, अरे दिख नाही रे, थांबा मला क्या दिसलं का आता. हे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आहे, ज्योतिर्लिंग. आणि इथं दर्शन करून आपण इतका उंच डोंगर चढून आलेलो आहे वरती. अशा इतक्या सुंदर ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो. तर चला आता खाली जाऊया. एकदम भारी ठिकाणी बघा काय व्ह्यू आहे, एक नंबर नादका व्ह्यू आहे मित्रांनो. इतकं खतरनाक वारं सुटलंय ना भाऊ, इथनं हालूशी वाटत नाही मला, इतकं भारी वाटतं इथं. पण आता वेळ झाला, लय वेळ इथं टाइमपास केला आपण. आता निघतोय खाली. इथनं पाहू शकते शहर म्हणून ओळखलं जातं. नाशिक मधला त्र्यंबक तालुका आहे हा, पाहू शकताय मस्त असं ठिकाणी. तर चला जाऊया खाली. तर इकडं आल्यानंतर नाही पाहू शकताय हे त्र्यंबकेश्वर नगरी. आणि इथं त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर पण दिसलं आपल्याला, तुम्हाला दाखवतो. मला दिसत नाही आता इथनं. हो का, दिसलं ह्या पाण्याच्या पुढे, हे दिसलं का तुम्हाला, हे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आहे. आणि इथनं आलं ना तर इथं जुने पुराणे वाडे पण दिसतात. हे पाहू शकता इथं हा एक आहे, अजून तिकडे एक आहे. अशा पद्धतीने अशा प्रकारचे वाडे पण आहेत. तर चला जाऊया खाली आता. मित्रांनो तर फायनली उतरायला निघालोय. बघा असं कसं गोल फिरवलंय आणि कसा दगड कट केला असेल एवढा. रोड बनवायला पायऱ्या फक्त खड्या आहेत. त्यांनी गुडघ्यावर ताण यायचा आहे लोकांच्या, म्हाताऱ्या माणसाच्या 100% येईल. मित्रांनो तर आपण आता ब्रह्मगिरी पर्वत उतरत आहे. तर ही दिदी तुझं नाव काय, शंभू नाव आहे. आणि मित्रांनो ही माझ्या बरोबर जाताना पण होती, थोडी ती पाठीमागं राहिली. पण मी पाहिलं, मी ज्यावेळेस ह्यांना क्रॉस केलं ना त्यावेळेस नाही ती स्वतः चालत येत होती. इतक्या कठीण रस्त्यावरती स्वतः चालत येत होती. फक्त ती जरा माकडाला घाबरली. इकडे पाहू शकता आता मी बोलतोय तर हे माकड माझ्याकडून मोबाईल घ्यायला सज्जच आहे. बघ कसं काय ते. तर चला मित्रांनो, पूर्वीचा जुना रस्ता पहा. हा रस्ता नाही वे, असेच सेम रोड नाही वे आपल्याला हरिहर किल्ल्याला पाहायला भेटतो. इथला एक
एक कपारा तुटल्यामुळे हे असा पद्धतीने जुना रोड होता. अशा खाच्यात बोटं अडकवत जायचं होतं, पण इथला एक टप्पा खाली आला दगडाचा, त्यामुळे तो रोड बंद झाला आणि इकडून एकदम सेफ रोड बनवला आहे डोंगरामधनं. तर चला जाऊया आता, आपल्याला राहण्याची व्यवस्था पण पाहिजे आजची. ओके मित्रांनो, तर फायनली ब्रह्मगिरी पर्वत उतरून आलेलो आहे मित्रांनो. जास्त काय हार्ड नाही आहे. अंजनेरी पर्वत आणि हा पर्वत सारखाच आहे, एवढं काही दोन्ही सारखेच आहे. तुम्ही जर चांगला चालणार असला तर 2.5 तासात तुम्ही जाऊन येताल. जर तुम्ही काही व्हिडिओ वगैरे काढला नाही, जायला मॅक्स 1.5 तास, यायला 1 तास, 2.5 तासात आरामात जाऊन खाली येते. नुसतं तुम्ही चालत जाऊन माघारी आला तर अशा पद्धतीने आहे. तर आपली गाडी इथं लावली होती, आता आहे का गाडी जाग्यावर? होय गाडी 2 मिनिट. मित्रांनो, तर फायनली जो भाऊच्या घरी पोहोचलेलो आहे आणि भाऊंच्या घरी आल्यानंतर आलो आणि भाऊ म्हणले जेवण करा. तर जेवण भाऊंनी हे पाहू शकताय जेवण. तर आम्ही आता जेवण करतो आणि आता काही व्हिडिओ वगैरे एडिट करायचे ते करतो, कारण आज पूर्ण बॅटरी संपली होती माझी, त्यामुळे मला आज काही दिवस बाहेर टाकायला जमलं नाही. त्यामुळे आता व्हिडिओ वगैरे एडिट करतो आणि हा ब्लॉग इथं संपवतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.